नमस्कार वनिकर. आज व्हायरल वनी पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहे लेखक, कवी आणि साहित्यिक डॉक्टर रमेश जलतारे सर, ज्यांनी जगन्नाथ महाराजांच्या जीवनावर श्री जगन्नाथ चरित्रामृत हा ग्रंथ लिहिला आहे. तर आपण त्यांचा परिचय आणि त्यांची कार्यशैली जाणून घेऊया. सर, आपलं आमच्या व्हायरल वनी पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, तुमची ओळख एक कवी, लेखक आणि साहित्यिक म्हणून आहे. तुम्ही या क्षेत्राकडे कशा प्रकारे वळला आणि ही या क्षेत्रात यायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी या क्षेत्राकडे वळलो नाही. हं, वळणं हे नंतरचं असतं. हं, मी सुरुवातीपासूनच या क्षेत्रामध्ये आहे हं, असं म्हणायला हरकत नाही. हा, कारण अगदी लहानपणापासून घरामध्ये जे संस्कार वगैरे मिळतात हा, त्याच्यातूनच माणूस घडत जातो. बरोबर. त्याप्रमाणे माझे आई वडील फारसे शिकलेले जरी नव्हते तरी आईला आणि वडिलांना दोघांनाही साहित्याची चांगली जाणीव. अच्छा. माझे वडील तुकाराम महाराजांचे चांगले भक्त होते. त्यांना कित्येक अभंग तुकाराम महाराजांचे मुखोद्गत होते. अच्छा, ते चांगले गायचे सुद्धा. बरोबर. आणि तो एक थोडासा गुण माझ्यामध्ये आलेला आहे गायनाचा. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईला उपजतच ती फक्त 4थी पास त्या काळातली, अच्छा, आणि ती आता 85 वर्षाची आहे. तर त्या माझ्या आईला अगदी उपजतच कितीही कठीण काव्य तिच्यासमोर टाका, हा, ते अगदी सहजपणे त्या काव्याचा अर्थ उलगडून दाखवण्याची एक असं म्हणता येईल की दैवी प्रतिभाच तिच्यामध्ये आहे. अच्छा, ती अजूनही आमच्याशी त्या आमच्या लहानपणच्या ज्या काही जुन्या कविता वगैरे असतात, हा, अन्योक्ती कलाप वगैरे, किंवा नळराजा आणि दमयंती, हा. हे अशा प्रकारच्या कविता तिला मुखोद्गत अजूनही आहेत. अच्छा, आणि ती म्हणून पण दाखवते परत. काही इंग्रजी कविता सुद्धा तिला पाठ आहेत. तर दानगी तसं एक ते वातावरणच घरामधून सुरुवातीपासून होतं. हा. त्यामुळे वळलं असं नाही म्हणता येणार, ते सहजपणे वळत बरोबर. मिळत गेलं आणि ते सहजपणे झालं. स्वाभाविकपणे झालेली गोष्ट आहे. तुम्ही ते साच्यामध्ये हा, त्याचं म्हणजे असं आहे की अगदी 8वीत वगैरे असताना आईने मला म्हणजे आमच्या शाळेतल्या शिक्षकाने मला सांगितलं होतं की अकोल्याच्या भिकमचंद खंडेलवाल हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. हा. आणि त्यावेळेस शिक्षकाने सांगितलं होतं की हस्तलिखितामध्ये तुम्ही काहीतरी लेख वगैरे. मग आईला म्हटलं की आई काय करू, 9वीत वगैरे असेल, 8वीत किंवा 9वीत. हा. आईने सांगितलं, आई पंचरत्न गीता वाचायची आणि तिने सांगितलं की या विषयावर तू लिह. तिने थोडंसं एक समजावून सांगितलं, अच्छा, श्लोक. त्याच्यावरती मी लिहिलं. मग सरांना बरं वाटलं ते. 9व्या वर्गात असताना मी एक कविता लिहिली. आता ती कविता वृत्तबद्ध आहे की नाही मला माहिती नाही, पण ती अगदी छान अशी प्रचूर अशा प्रकारची कविता आहे. ती कविता अशी आहे, प्रातःकाल म्हणून. आता त्या बालवयात लिहिलेली ती कविता. ती कविता अशी आहे की मृद्गंध धुंद मंद कलिका हासती. शब्दरचना बघा. मृद्गंध धुंद मंद कलिका हासती, समीरण लहरींवर डोलती, मृदस्मित ओठी गीत गात शांत, खळखळ सरिता भृंग पुष्पान भोवती गुंजती, हळुवार एक स्पर्श सोनेरी किरणांचा, किलबिलाट बेबंद स्वच्छंदी पाखरांचा. अशी ती कविता मी 9वीत असताना लिहिलेली आहे. आणि तेव्हापासून मग मला ते खूप अप्रिशिएट केले लोकांना आवडले, सगळ्यांना, शिक्षकांना वगैरे. आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आपण लिहू शकतो काही. बरोबर. तर कोणीतरी प्रश्न विचारला होता की तू पुढे चालून तुला काय व्हायचं, म्हटलं लेखक वगैरे व्हायचंय. तर ते हसले होते मला असं पहिल्यांदा सगळे. पण नंतर हळूहळू ती एक गोष्ट मी जोपासत गेलो. मग मधला काळ असा आला की अडचणीचा काळ होता साधारणपणे. मग लिखाणाकडे बरेच वर्ष असं दुर्लक्ष झालं. तरी पण अधूनमधून काहीतरी लिहितच होतो. मग त्या अनुषंगाने तशा प्रकारे आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रेरणा तुम्ही विचारलेलं आहे. तर प्रेरणेचं असं असतं की 2 प्रकारची प्रेरणा असते. एक अंतःप्रेरणा असते आणि एक बाहेरून कुठल्या तरी प्रेरणा घेऊन आपण करतो. बरोबर. म्हणजे एखादा महापुरुष असेल, त्या महापुरुषाचं जीवनचरित्र आपण वाचलं तर त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. ही बाहेरची प्रेरणा झाली. पण काही वेळेला ती प्रेरणा आतूनच आपल्याला येत असते. आपल्याला मनापासून काहीतरी एखादी गोष्ट आवडत असते आणि आपल्याला असं प्रकर्षाने वाटतं की याच्यावरती आपण लिहिलं पाहिजे, काव्यात लिहिलं पाहिजे, तर आणि किंवा गद्यामध्ये पण लिहिलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या प्रेरणा असतात त्या अंतःप्रेरणा असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रेरणा माझ्याकडे आहेत. जगन्नाथ महाराजांच्या जीवनावर श्री जगन्नाथ चरित्रामृत हा तुम्ही जो ग्रंथ लिहिला, हा नेमका म्हणजे याची कल्पना कशी काय या ग्रंथ लिहिण्याची? माझ्या मनात विचार कसा काय आला?
माझ्या मनात विचारच नाही आला. अच्छा. मी जगन्नाथ महाराजांना नावाने देखील ओळखत नव्हतं, प्रत्यक्ष पाहिलेलं पण नव्हतं. तर झालं असं की मी तसं साईबाबांच्या दर्शनाला दरवर्षी जात असतो शिर्डीला, आणि साई चरित्रामृताचं मी वाचन पण करतो बरेच, साई लीलामृत अच्छा. काही ग्रंथ आहेत त्यांचं वाचन करतो. तर साईबाबांची माझ्यावर कृपा आहे असं मला वाटतं. तर एक दिवशी साईबाबांच्या दर्शनाला गेलो असताना मला असं वाटलं की आपण आपल्याला कविता वगैरे लिहिता येते, आपण हा एक प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. जसं गजानन महाराजांचं चरित्र आहे, गजानन विजय ग्रंथ साईबाबांचं आहे, तसं आता साईबाबांचं जी पारायणाची पोथी आहे ती खूप मोठी आहे. तर त्याला आपल्याला थोडंसं छोटंसं करता येईल का, किंवा आपल्याला नेहमी म्हणता येईल असं एखादं स्तोत्र आपल्याला करता येईल का, असा माझ्या मनात तिथे विचार आला. मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर एक 80-85 ओव्यांचं मी ते एक स्तोत्र लिहून काढलं. एक छोटी पोथी माझ्याकडे होती, त्या पोथीच्या आधारावरती मी ते लिहिलं. लिहिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा शिर्डीला गेलो तेव्हा तिथल्या लोकांना भेटलो, म्हटलं मला हे प्रकाशित करायचं. तिथले लोक मला असं म्हणाले की जवळजवळ 100 लोकांनी साईबाबांचं स्तोत्र लिहिलेलं आहे, तर तुम्ही नवीन काय लिहिलं त्याच्यामध्ये. मग मुंबईला एक रायकर म्हणून माझे मित्र आहेत प्रकाशक, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं तुम्ही जसं छोट्या छोट्या पोथी काढता, जसं आपला हनुमान चालीसा वगैरे, रामरक्षा वगैरे छोटे छोटे असतात, तसं एक मला साईबाबांचं एक मला काढून द्या, मी असं लिहिलेलं. ते म्हणाले नाही हो, तुम्ही संस्थांकडेच जा, माझ्याकडे सध्या वेळ नाही. पुण्यातले याच्याकडे गेलो, विगृह प्रकाशनाकडे. त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही असं न करता असं करा की साईबाबांचे अनुभव ज्यांना ज्यांना आले असेल ते संग्रहित करा, आणि त्याचं एक पुस्तक लिहून काढा. ते गद्यात लिहा नाही तर पद्यात लिहा, मग ते आम्ही छापू. बरोबर. कारण तुमच्यामध्ये नाविन्य काही असलं पाहिजे ना. मग मी थोडासा हिरमुसला झालो. मग मी व्हॉट्सअपवर वगैरे इकडे तिकडे टाकलं किंवा साईबाबांचे कोणाला अनुभव आले असेल तर मला या नंबरवरती पाठवा. कोणी काही पाठवले नाहीत. याला साधारणपणे 1 महिना उलटला. मी असंच बसलेला होतो याच्यामध्ये माझ्या घरी पांढरकवड्याला. तेव्हा मला आमचे प्राध्यापक आहेत, सौभाग्यवती अन्नपूर्णा राऊत चौधरी, आमच्या कॉलेजला प्राध्यापिका होत्या, मी प्राचार्य आहे तिथे होतो. तर मग सर घरी आहेत का, म्हटलं हा. म्हणजे एक जण तुम्हाला भेटायला आलेले आहेत, त्यांना घरी घेऊन येऊ का, म्हटलं घेऊन या. तर त्या घेऊन आले माझ्याकडे. त्यांचे पती सुद्धा होते, बंडूभाऊ राऊत. आणि मला त्यांनी परिचय करून दिला की हे वसंतराव धानोरकर म्हणून आहेत, आणि यांना काही बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं बोला, काय बोलायचं आहे. म्हणे आमचं एक भांदेवाडा नावाचं गाव वणीजवळ, आणि तिथे माझे मोठे बंधू, सगळ्यात मोठे बंधू, आम्ही 5 बंधू, त्यांच्यातले सगळ्यात मोठे बंधू हे जगन्नाथ महाराज म्हणून होऊन गेले म्हणे, आणि ते विदेही संत होते. बरं, म्हटलं ठीक आहे. मग काय झालं. तू म्हणाल की त्यांच्यावरती मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो. मला ओवीबद्ध पारायणाचा ग्रंथ लिहून देणारा असं एकही लेखक कवी मिळाला नाही. शेवटी आम्हाला असं वाटलं की अन्नपूर्णा ताई राऊत या ज्या आहेत प्राध्यापिका, त्या प्राध्यापिका आहेत, कविता पण लिहितात, तर त्यांना ते लिहिता येईल म्हणून मी तिच्याकडे गेलो. तर तिने तुमचं नाव सांगितलं. तर तुम्ही लिहाल का, म्हटलं हो लिहीन. त्यावेळेला मला असं वाटून गेलं क्षणार्धात की हे साईबाबांनी आपल्याला पाठवलेलं आहे, की माझाच एक अंश हे तुमच्या तिथे गावाजवळच राहतो, तुला ते माहिती नाही. तुला हे तू माझ्या मागे लागण्यापेक्षा हे लिही, आणि याच्यात तुला पूर्ण भाव आहे, तुला हे पूर्ण लिहिता येईल, हे करता येईल. आणि तुला हे जे ओव्या वगैरे लिहिण्याचा हा जो छंद आहे हा तिथे तुला कामात येईल, असं माझ्या अंतर्मनाला थोडंसं वाटून गेलं. तुम्ही मगाशी मी सांगताना सांगितलं की अंतःप्रेरणा जी असते, तशी थोडीशी अंतःप्रेरणा मला त्याच वेळेस झाली त्यांच्याशी बोलतानाच. मग त्याने सांगायला सुरुवात केली की महाराजांचं असं महत्व आहे, तसं महत्व आहे, हे आहे ते. मी ऐकत गेलो. बराच वेळ ते माझ्याशी बोलले. त्याच्यानंतर मग मी विचार असा केला की म्हटलं मला आता माहिती तर काहीच नाही, मला माहिती होईल असं काहीतरी माझ्याकडे तुम्ही सामुग्री आणून द्या. तर ते मला म्हणाले की भांदेवाड्याला या, तुम्ही तिथे समाधीचं दर्शन घ्या, थोडा वेळ त्या समाधीच्या समोर बसा. बरोबर. मग मी ते भांदेवाड्याला गेलो, समाधी समोर बसलो, ध्यान धरून बसलो. आणि तुमचं अंतर्मन जर तुम्हाला सांगत असेल, मी असं ठरवलं की माझं अंतर्मन जर मला जर या ठिकाणी पाहिजे ती शांतता जर मिळत असेल तर मग मी हे काम हातात घेतो. बरोबर. आणि मला तिथे गेल्यानंतर असं जाणवलं थोडंसं की काही हरकत नाही लिहायला.
घेतलं पाहिजे हे काम आता हातात आपण. म्हणून मी त्यांना हो म्हटलं त्या ठिकाणी. आणि त्यांनी त्यांचे जे काही 3 ग्रंथ आहेत त्यांचे लिहिलेले, म्हणजे त्यांनी गद्य रूपामध्ये असे 3 पुस्तकं लिहिलेले आहेत. अच्छा. ती पुस्तकं आहेत बघा, भटकंती म्हणून एक पुस्तक आहे. हो. त्यांच्या मातोश्रीवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हो. आणि जगन्नाथ महाराजांचं पूर्ण चरित्र येईल अशा प्रकारची ती 3 अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. एक मातृतीर्थ म्हणून आहे हो. त्यांच्या आईच्या वरती, योगीराज जगन्नाथ अशा प्रकारचं एक आहे, आणि भ्रमंती. हो, भ्रमंती. अशी 3 पुस्तकं त्यांनी मला दिली. त्याच्यासोबतच त्यांनी मला आणखीन काही डॉक्युमेंट्स वगैरे दिले. आणि मग त्या ठिकाणी मला काही लोक भेटले, त्यांनी जगन्नाथ महाराजांचे त्यांना आलेले जे काही अनुभव वगैरे होते ते सगळे अनुभव त्यांनी लोकांनी मला ऐकवले. पांढरकवड्याला गेल्यानंतर तिथेही मला काही लोक असे मिळाले की त्यांनी मला सांगितलं की जगन्नाथ महाराजांवरती हजारो लोक विश्वास ठेवतात आणि अनेकांना त्यांची प्रचिती आलेली आहे. मग त्याप्रमाणे मी लिहायला सुरुवात केली आणि 6 महिने लागले असेल मला लिहायला. 6 महिन्यामध्ये ते पोथी लिहून पूर्ण केली. म्हणजे तुम्हाला साईबाबांनी आपलं असं समजायला हरकत नाही, एक संकेत मला मिळाला तुम्हाला की हे ज्या संतांना तुमच्या हातून करून घ्यायचे होते, मला माझ्या हातून करून घ्यायचं होतं. कारण वसंतराव मला असं म्हणाले होते की मी अगदी कोल्हापूर पासून तिकडे पंढरपूर आणि इकडे याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये वगैरे कुठेतरी ते हे भरलेलं होतं, संमेलन भरलं होतं संतांचं, तिथपर्यंत जाऊन आलो म्हणे. आणि लोकांना अनेकदा विचारलं की लिहा, तुम्ही लिहू शकाल का? तर लोक सगळ्यांनी मला नकार दिला. बरोबर. आणि मला जे पाहिजे होतं ते आता तुमच्या ठिकाणी मला दिसते आहे. म्हटलं मला लिहून पूर्ण करू द्यायचं, वाचल्यानंतर मला सांगा हे योग्य आहे की नाही. तर त्याप्रमाणे त्यांना ते आवडलं, बहुतेक सगळ्या लोकांना ते आवडलेलं आहे. त्याच्यात आणखीन आपण काही भर घालतो. आता काही प्रसंग सुटले आहेत. अच्छा. म्हणजे सुटले म्हणजे त्यांनी दिलेल्या सामुग्रीवर मी लिहिलं, पण ते म्हणाले की आणखीन असे 10-12 प्रसंग असे आहेत. काही लोकांना अनुभव आलेले आहेत, प्रचिती आलेली, तर असे काही प्रसंग आणखीन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत असं त्यांनी मला म्हटलं. सुरुवातीला जे हे होते, सुरुवातीला त्याला काय म्हणता येईल आपल्याला, पहिली आवृत्ती जी होती ती 3-3.5 हजार, मग ते प्रकाशकांकडे मीच घेऊन गेलो पुण्याला त्यांना. आणि पहिली आवृत्ती आता संपली आणि दुसरी आवृत्ती निघते आहे. ते पण आता त्याची पण 1001 पुस्तकं आता संपत आलेली आहेत. आता नंतरची जी आवृत्ती, दुसरी आवृत्ती जी निघेल ती सुधारित आवृत्ती होती. म्हणजे जे प्रसंग राहून गेले होते किंवा आधीच्या याच्यामध्ये काही व्याकरणाच्या वगैरे त्या काही चुका वगैरे झाल्या होत्या त्या टाळून, काही ठिकाणी ओवी सुटलेली आहे, काही ठिकाणी हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी ते आता काम चालू केलेलं आहे. आणि दुसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र ते समग्र येईल. आणि मी वसंतरावांना सांगितलेलं आहे की आता याच्यानंतर मी कुठली सुधारणा करणार नाही. बरोबर. हे फायनल होईल आता, कारण वारंवार त्याच्यामध्ये सुधारणा करणं चुकीची गोष्ट. तुम्ही एक सिद्धहस्त कवी आहात, तर तुमचे जे काव्यसंग्रह किंवा लेख हे सामाजिक विषयावर असते की तुमच्या वैयक्तिक काही अनुभवावर असते? दोन्ही आहेत. अच्छा. सामाजिकही आहेत आणि वैयक्तिकही आहेत. खरं म्हणजे आपण समाजात राहतो म्हणजे ते वैयक्तिकच असतं सगळं ते, कारण समाजापासून आपण स्वतःला वेगळं नाही करू शकत ना. बरोबर आहे. आणि जगत असताना आपल्याला ज्या काही समाजात ज्या काही गोष्टी घडताना दिसतात, लेखक म्हणजे त्या समाजाचा भाष्यकार असतो. बरोबर. जे पटलं तर पटलं असं म्हणायचं, जे नाही पटलं त्याला नाही म्हणायचं. हा एक प्रकारचा बाणेदारपणा जो असतो तो लेखकामध्ये असायला पाहिजे. हल्ली तो भवानीचा आढळतो. तर कसं आहे की आपला समाज फार विभाजित झालेला आहे. आपल्या समाजाचे असंख्य तुकडे झालेले आहेत. बरोबर. आणि जो येतो तो स्वतःचं तत्वज्ञान त्यामध्ये लादण्याचा प्रयत्न करतो. एक आपल्याला भव्य दिव्य अशा प्रकारची संस्कृती आहे, आपल्याला एक वैचारिक परंपरा आहे, हजारो वर्षापासून जपलेल्या काही आदर्श आपले आहेत, काही जीवनमूल्य आपली आहेत. ह्याच्याकडे लोकांचं लक्षच राहत नाही. उलट ती जीवनमूल्य जी मूल्य व्यवस्था आहे, ती मूल्य व्यवस्था मोडकळीच कशा प्रकारे येईल आणि आपल्याला स्वतःला बंडखोर कशा प्रकारे सिद्ध करून दाखवता येईल, ह्याच्याकडे लोकांचा जास्त कल चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये दोष निर्माण झालेले असतील. एखादा कितीही गोड असलेला आंबा असेल, तो जर अनेक दिवस ठेवला तर त्याच्यामध्ये आपोआपच त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात. पण दोष निर्माण झालेला याचा अर्थ ती गोष्ट पूर्णपणे त्याज्य होते असं नाही.
तर त्याच्यातला तो दोष दूर करून आपण पुन्हा त्याचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. तर मूळ स्वरूपाकडे आपलं लक्ष नाही आहे. आपला जो एकंदरीत काय म्हणून इतके सगळे लोक भारतावरच येऊन पडलेत नाही का. शक आले, हूण आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले आणि मुघल आले. सगळ्यांना इथेच काही यावंसं वाटलं, कारण इथे असं काहीतरी आहे, या मातीमध्ये असा काहीतरी गुण आहे की जो सगळ्यांना असं आकर्षित करतो आहे. बरोबर. आणि तो गुण कोणता आहे ते आपण पाहत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्यात मागे आहोत. आपण मी बऱ्याच विद्वानांची भाषणे ऐकली की बघा तो देश आपल्या पुढे किती किती पुढे गेलेला आहे आपल्यापेक्षा, अमका देश आपल्यापेक्षा किती पुढे, हे लोक किती चांगले संस्कृतीवाले आहेत. अरे आपण त्यांच्याही पेक्षा आहोत. आपल्यामध्ये त्यांच्यापेक्षा चांगले गुण अधिक, सद्गुण अधिक आहेत. पण आपणच आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. आत्ताच्या काळामध्ये ज्या काही घटना घडत चाललेल्या आहेत त्या अगदी वैताग आणणाऱ्या किंवा उद्वेग आणणाऱ्या अशा प्रकारच्या काही घटना आहेत. अत्यंत बोलायला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. आणि हीच का ती आपली संस्कृती, असा प्रश्न माणसाच्या मनाला पडतो. याचं कारण आहे की आपण स्वतःला विसरत चाललेले आहोत. स्वत्वाचं भान आणून देणारा एखादा विवेकानंद जर अजून निर्माण झाला तर मला नाही वाटत की आपण फार मागे राहू. पण आपलं लक्ष सगळं जे काही आहे, आपण प्रगती कशाला म्हणतो, फक्त आपण आर्थिक प्रगतीला प्रगती म्हणतो. पण आपल्यात मुळातच कल्चरल म्हणा किंवा स्पिरिच्युअल म्हणा, जे काही आपलं जे ठेवा आहे तो ठेवा जतन करणं ही आपली खरी संस्कृती आहे. ते सगळं आपल्यावरती जबाबदारी आहे. विद्रुपीकरण होऊन राहिलं. तर म्हणून स्वतःला बंडखोर ठरवण्यासाठी जी काही धडपड आजकालच्या लेखक आणि कवींची चालली, तुमच्या कवितेमध्ये नवीन काही नाही आहे. तुम्ही जुन्याच ओढताय. तर जुनं जे आहे ना ते जुनं ते सोनं आहे आणि ते देखील टिकून राहिलं पाहिजे. याचंही भान आपल्याला आलं पाहिजे. नव्याचाही स्वीकार केला पाहिजे. नवं आणि जुनं याचं मिळून एखादं चांगलं अशा प्रकारचं चांगलं एखादं कल्चर निर्माण व्हायला पाहिजे. तर ते होताना दिसत नाही आहे. आणि ते निर्माण करण्याची कलावंतांची जबाबदारी आहे, लेखकांची, कवींची ती जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी थोडी थोडी विसरत चाललेली आहे. आपलं मूळ जे आपण मूळ विसरत, आपलं जे मूळ आहे, आपलं जे शक्तिस्थान आहे, बलस्थान आहे, ते बलस्थान आपल्याला ओळखता आलं पाहिजे ना. पण आता मग ओढून काही फायदा नाही. आता तुम्हाला भान यायला लागलं असेल तर मग त्याला काही, कारण बऱ्याच गोष्टी हातून तुमच्या निसटलेल्या आहेत. तुमची मुलं देखील तुमचं ऐकत नाहीत. अशा प्रकारची विचित्र अवस्था तयार झालेली आहे. शिक्षकांचं विद्यार्थी ऐकत नाहीत. शिक्षकाला काही अधिकार नाही आहेत नाही का. तर त्यांना फक्त परीक्षा चांगली घ्या एवढंच सांगण्यात येतं. तेव्हा परीक्षेपुरता शिक्षक नसतो ना. शिक्षक हा संपूर्ण जीवन घडवणारा असतो. तुमच्या जीवनाला आकार देणारा असतो. कच्ची माती त्याच्याकडे आणून दिली जाते, त्याला तो आकार देतो, घडवतो त्याला तो. मग त्या दृष्टीने प्रयत्न का नाही झाले? आपल्याकडे कुठेच प्रयत्न होताना दिसत नाही. नवीन नवीन शैक्षणिक प्रयोग होत राहतात आणि त्या नवीन प्रयोगांप्रमाणे आपण चालत राहतो पुढे पुढे. कारण आपल्याला फार मोठं व्हायचं आहे, भारताला पुढे न्यायचं आहे. पण पुढे नेण्याच्या धावपळीमध्ये ते मडकं फुटून केव्हा पडलं, त्याचे तुकडे तुकडे केव्हा झाले, हे काय आपल्या लक्षात अजून आलेलं नाही. तुमच्या आयुष्यामध्ये सावरकरांचे काय विशेष म्हणजे महत्वाचे स्थान आहे? कसं आहे की या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी वाचन आहे. विद्यार्थी दशेमध्ये मी जवळजवळ भारतातले सर्वच महापुरुष वाचून काढलेले आहेत. अच्छा. सावरकरांचे आधी गांधीजींचा पगडा माझ्यावरती जास्त होता. अच्छा. म्हणजे मी अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना सुद्धा खादीचे कपडे घालायचो. अच्छा. थोडस लोक हसायचे विद्यार्थी. पण कसं आहे की भारतामध्ये जेवढे काही समाजसुधारक होऊन गेलेत, क्रांतिकारक होऊन गेलेत आणि मोठमोठाले शास्त्रज्ञ होऊन गेलेत, हे भारतभूमी जी आहे ना, ही महापुरुषांची खाण आहे असं सांगतात. कारण तुम्ही कोणत्याही देशाचा इतिहास बघा, एवढ्या प्रचंड प्रमाणावर महापुरुषांची निर्मिती एकाही देशाने केलेली नाही. आणि सावरकरांच्या बद्दलचा नितांत आदर याच्यासाठी आहे की साहित्याचा एक अभ्यासक असल्यामुळे सावरकर सर्वात प्रथम भावले ते एक कवी म्हणून. अच्छा. आपण शालेय जीवनामध्ये पुन्हा एकदा आपण बालपणाकडे जाऊया की एकदा शाळेमध्ये आम्हाला स्वातंत्र्याचं स्तोत्र होतं. जयोस्तु ते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे. हे आमचे कुलकर्णी सर आम्हाला शिकवत होते आणि कोणाला गाता येतं का रे वा म्हणून. मग आम्ही रेडिओवर वगैरे ते ऐकलेलं असायचं. मी म्हटलं मी प्रयत्न करून बघतो सर. आणि मी ते गायलं ते पुस्तकात बघून वगैरे. तर छान जमलं त्यावेळेस. तर सरांनी मला शाबासकी दिली.
वर्गाच्या पुढून एक जोशी सर म्हणून होते, ते जात होते, संगीताचे शिक्षक होते ते. अच्छा. तर त्याने ते ऐकलं आणि ते म्हणाले की शाळा सोडल्यावर मला भेटले, ते म्हणाले की तू छान गायलंस म्हणाले. मग तेव्हापासून असं वाटलं, ओढ लागली ती सावरकर काय आहे जाणून घेण्याची प्रोत्साहन ओढ. मिळालं. त्या बालवयातच लागली. नंतर मग सागरा प्राण तळमळला वगैरे अशासारखं. आणि मग माझी जन्मठेप माझ्या हातात आलं, मग ते मी वाचलं. इतिहासातली 6 सोनेरी पाने, हिंदुस्थानच्या इतिहासाची 6 सोनेरी पाने, ते वाचल्यावर तर अक्षरशः मी चक्रावून गेलो की म्हटलं काय प्रचंड विद्वत्ता आहे यांची. तर त्याच्यानंतर 1857चं स्वातंत्र्य युद्ध, ते मी वाचलं. किती जाज्वल्य आणि ओतप्रोत भरलेल्या, देशभरमाने ओतप्रोत असलेली अशी ती भाषा होती. आणि त्या भाषेची भाषेचा भुरळ मला पहिल्यांदा पडली. मी म्हटलं की हा लेखक सोडायचा नाही आपण. बरोबर, आवड निर्माण होऊन गेली. हा, म्हणजे त्या सावरकरांच्या साहित्याची जास्त आवड निर्माण झाली पहिली गोष्ट. आणि मग साहित्य वाचता वाचता सावरकर काय होते हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सावरकर कळलेलाच नाहीये. जे लोक सावरकरांवरती टीका करतात किंवा बोलतात ते त्यांच्या अज्ञानापोटी बोलतात, कारण त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सावरकर वाचनात ते कमी पडले, असं वाचनातही कमी पडले, ते चिंतनात कमी पडले. कोणताही माणूस समजून घेताना एवढा मोठा महापुरुष गांधी अगदी सुद्धा, हे बघा मी दोघांमध्ये तुलना कधी करत नाही. मी अनेकदा सावरकरांवरती व्याख्यानं दिलेत, भरपूर दिलेले. आता 2024 मध्ये पुण्याला सावरकर साहित्य संमेलन झालं, त्याचा मी अध्यक्ष होतो. अच्छा. आणि ते जे संमेलन झालं ते सावरकर अध्यसन केंद्रामध्ये झालं, डेक्कन जिमखानावरती. तर त्याचा मी अध्यक्ष राहिलेला आहे. माझा सत्कार ते कॅन्डीला सुद्धा मी भाषण दिलेलं आहे श्रीलंकेमध्ये. आणि इतर अनेक ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये पुष्कळ ठिकाणी मी सावरकरांवरती बोललेलं आहे. पण हे बोलत असताना मी एक भान ठेवतो की इतर कोणत्याही महापुरुषांवर आपल्या हातून चिखलफेक व्हायला नाही. कारण प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं आहे. तुम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, ते पुरस्कार म्हणजे तुमची जबाबदारी की तुम्ही याला कामाची पावती समजता? नाही, पुरस्कार देणारा जो देतो तो आपल्या कामाची पावती म्हणूनच आपल्याला देत असतो, नाही का? आणि तो मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढत असते नॅचरली. त्याच्यामुळे पुरस्कार कामाची पावती तर असतेच, कामाची पावती मिळाल्यानंतर आपली जबाबदारी शतपटीने वाढते. पुरस्कार याच्यासाठी दिला जातो की यांनी आणखी चांगलं लिहावं, आतापर्यंत जे काम केलं ते ठीक आहे, इथून पुढे आणखी याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे. पण पुरस्कारासाठी लिहिणं ही चुकीची गोष्ट आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांना कुठलाच पुरस्कार मिळालेला नाही, पण तरी ते त्यांचं कर्तृत्व खूप चांगलं उत्तुंग कर्तृत्व आहे. पुरस्कार मिळणे किंवा न मिळणे हे तुम्हाला ज्या लोकांनी तुमच्या पुस्तकांचं वाचन केलेलं असेल, चांगल्या माणसाच्या हाती सापडला तर तो त्याचं कौतुक करेल. बरोबर. चुकीच्या माणसाच्या हाती जर सापडला तर तो टीका करेल, नाही का? तो एकेकाचा दृष्टिकोन असतो तो. प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट आवडेल असं नाही आहे. पुरस्कार हे कशासाठी असतात तर ते प्रोत्साहन देण्यासाठी असतात. पुरस्कार मिळाल्यावर तुमच्या स्वतःकडून एक अपेक्षा वाढत जाते पुन्हा. वाढते, नैसर्गिक आहे ते, वाढायलाही पाहिजे. पण केवळ पुरस्कार, अजून मला याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं चुकीची गोष्ट आहे. कारण पुरस्कारासाठी लिहिणं ही चूक आहे. बरोबर. ते आपोआपच मिळत असतं आणि आपोआप मिळायला पाहिजे, नैसर्गिकरित्या मिळायला पाहिजे. आणि नाही मिळालं तरी कसं आहे माहितीये का, हे मान सन्मान वगैरे हे जे काही आहे हे क्षणिक असते, थोडस क्षणभंगूर असते. नाही, काही लोक म्हणजे असं आहे की खूप मोठ्यातला मोठाही माणूस असेल तर आपली आत्ताची समाज रचना अशी आहे की लोक डोक्यावर चढवून घ्यायलाही कमी करत नाहीत आणि पायदळी तुडवायलाही कमी करत नाहीत. आज तुम्हाला ते ज्यांनी डोक्यावर उचललेले आहेत ते उद्या तुम्हाला पायदळी सुद्धा तुडवू शकतात. हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे. म्हणून आज मोठा पुरस्कार मिळाला म्हणून मी खूप मोठा झालो असं समजण्याची काही गरज नाही. कारण इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, कित्येक कलावंत असे आहेत की ज्याची खूप मोठी उंची गाठलेली आहे त्यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये. पाहिजे तसं मान सन्मान त्यांना मिळालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता हल्लीचं युग असं आहे की प्रोपगंडा जास्त होतो, जाहिरातबाजी खूप जास्त होते. कधी कधी आपल्यालाही मोह होतो आपली स्वतःची जाहिरात करून घेण्याचा वगैरे. आता तुम्ही मला इथे बोलावलं, मला काहीच कल्पना नव्हती की बुवा आपल्याला काही असं जावं लागेल किंवा आपल्याला कोणी असे प्रश्न वगैरे विचारेल, मला काही माहिती नव्हतं. पण बघूया म्हटलं काय, जाऊन बघू. तुम्हाला इथे बोलवण्याचं आमचं कारण म्हणजे तुम्ही जे कार्य केलंय त्या कार्याची पावती आमच्यापर्यंत आली आहे, म्हणून आम्ही तुम्हाला इथपर्यंत तुमची माहिती लोकांनी सांगितलं असेल तर ज्यांनी सांगितलं त्यांचे धन्यवाद. जी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा उद्देश होता. नाही, माझी माहिती काही नाही आहे.
इथे ह्या परिसरामध्ये माझं जे ना काही नाव थोडं बहुत झालेलं आहे ते जगन्नाथ महाराजांची मी बरोबर. पोथी लिहिली त्यामुळे हे झाली. एक जगन्नाथ महाराज आणि याचं सगळं श्रेय जगन्नाथ महाराजांनाच आहे, मला काही नाही. कारण ती त्यांची गोष्ट आहे, ती मी माझ्या लेखणीतून मांडली एवढंच फक्त आहे. ही जगन्नाथ महाराजांची एक इच्छा असेल की आमच्या पद्धतीने तुमची ते आदिलाबादचे महाराज आहेत, आदिलाबादचे महाराज आहेत. त्यांनी ते भांदेवाड्याच्या मंदिरामध्ये माझं ते प्रकाशन झालं त्या ग्रंथाचं, अच्छा जगन्नाथ चरित्रामध्ये. तेव्हा मी हेच बोललो की मला माझं काहीच नाही याच्यामध्ये, हे कहाणी तर जगन्नाथ बाबांची आहे. बरोबर हे मला सगळं साहित्य जे आहे ते वसंतरावांनी आणून दिलेलं आहे, मी फक्त लिहिण्याचं काम केलं. तर ते मला असं म्हणाले की आमच्याजवळ सोनं होतं, ते सोनं आम्ही तुम्हाला दिलं, तुम्ही त्याचा सुंदर दागिना घडवलेला आहे. तर असं जर काही असेल तर ती सुद्धा जगन्नाथ महाराजांचीच कृपा आहे, माझं काही नाही आहे त्याच्यामध्ये. मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही, मी घेणारही नाही. पण लोकांना आवडलं त्याचा मला खूप आनंद आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये नवीन पिढी वाचनापासून दूर जात आहे, तर यावर तुमचे मत काय आणि नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल या मुद्द्यावर? नाही, विषय असा आहे की विज्ञानाचं युग संपलं, तंत्रज्ञानाचं युग सुरू झालं, माहिती आणि तंत्रज्ञान. आता आपण त्याच्याही पुढे चाललेलो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे चाललेलो आहोत. आणि नंतर येणार आहे काही काळानंतर आणखी त्याच्या पुढची काहीतरी अवस्था असते. तर ही सहजपणे घडणारी एक प्रक्रिया आहे. जग हे विकासाच्या दिशेने धावत आहे. पूर्वी जसं होतं, आपण बैलगाडीमधून फिरत होतो, पायी चालत होतो, नंतर वेगवेगळी वाहनं आली. पूर्वी तर फोन लावायचा म्हटलं तर पंचायत पडायचे, सकाळी फोन लावला तर संध्याकाळी लागाय कनेक्ट व्हायचा. तर अशी अवस्था होती. तिथून आपण कितीतरी पुढे आलेलो आहोत. पत्र पोहोचायला 8-10 दिवस लागायचे, कधी कधी तर पोहोचतच नव्हतं. पण आपल्याला आता संदेश द्यायचा असला की आपण पटकन घेतला, टाईप केलं की आपल्याला लगेच समोरच्या माणसाला समजून जातं 1 मिनिटाच्या आत, आणि लगेच त्याचं उत्तर पण येतं. तर हे जे आहे ही वैज्ञानिक प्रगती आहे म्हणा किंवा तंत्रज्ञानातली प्रगती आहे, ही प्रगती तर होत राहणार. आता जेव्हा प्रगती होते तेव्हा त्याचे काही साईड इफेक्ट्स पण असतात. जेव्हा कम्प्युटर यायचं होतं त्यावेळी मी मजदूर संघामध्ये होतो, काम करत होतो. आणि आमचे एक नेते आम्हाला असं म्हणाले की आता कम्प्युटर येते आणि हे कम्प्युटर काय आहे तर 10 माणसांचं काम एकटाच करतो कम्प्युटर. त्यामुळे आता काय होणार आहे तर आपल्याला आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावरती कुऱ्हाड येणार. कारण जिथे 10 माणसं कामाला लागतील, जिथे 100 माणसांचं काम असेल ते 10 माणसंच करून टाकतील. मग उरलेले 90 राहतील की नाही उपाशीच बिना कामाचे, त्यांच्यावर बेरोजगारी वाढवेल अशी भीती तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती. ती आता खोटी ठरलेली आहे. उलट माहिती तंत्रज्ञानामुळे हजारो आमचे तरुण पोरं हे रोजगाराला लागलेले आहेत आणि भरपूर अशा प्रकारची रोजगार निर्मिती त्यामुळे झालेली आहे. तर असं म्हणणं की हे काहीतरी वाईट आहे हे चुकीचं आहे. दुसरा त्याचा साईड इफेक्ट असा आहे की वाचनाच्या बाबतीत तुम्ही जर म्हणाल तर त्या ठिकाणी थोडस मला असं सांगायचं की वाचनातून जो आनंद मिळतो तो आनंद माहिती तंत्रज्ञानामुळे नाही मिळत. आपल्याला माहिती तंत्रज्ञानामध्ये फक्त माहिती मिळते, ज्ञान मिळत नाही. ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे, नॉलेज इज डिफरंट आणि इन्फॉर्मेशन इज डिफरंट. आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, वी आर वेल इन्फॉर्म. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं चांगलं थोडं सगळ्याच गोष्टींचं ज्ञान आहे. पण एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुद्धा सांगतील की आपल्याला ते ज्ञान आपल्याला पुस्तकातूनच घ्यावं लागतं. पुस्तकं वाचल्याशिवाय कोणी इंजिनियर होत नाही, कोणी डॉक्टरही होत नाही. तर पुस्तक हे राहीलच. वाचनाचं महत्व हे आहेच, पूर्वीपेक्षाही जास्त आता सध्या तयार झालेलं आहे. कारण ज्ञानाच्या कक्षा खूप रुंदावलेल्या आहेत. आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेले आहोत. आणि ही सगळी माहिती जर आपल्याला संग्रहित करून ठेवायची असेल तर उद्या कम्प्युटर मधला एखादा जर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते पूर्ण तो जर डेटा जो आहे तो जर आपल्याला डिलीट करावा लागत असेल तर त्याच्यामध्ये साठवलेलं जे आहे ते त्याला कुठेतरी डॅमेज ते होईल. ती एक शक्यता असते. पण पुस्तकामध्ये बऱ्याच शिरकालापर्यंत ते राहू शकते, लिखित मध्ये असते, ते लिखित असतं आणि ते बराच काळपर्यंत असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटेशन लिहिणे हे अजूनही चालूच आहे. कोर्ट कचऱ्यांमध्ये सुद्धा लिहिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. लिखाणाला पर्याय नाही आहे. तुम्हाला जर काही सादर करायचे असेल कागदपत्र सादर करावे लागतात. लिहिणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला ज्ञान साठवून ठेवायचं असेल तर ते पुस्तकामध्ये जास्त चांगल्या प्रकारे साठवून ठेवता येईल. आणि तुम्हाला मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल, साहित्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो देखील
पुस्तकातूनच आपल्याला मिळतो. अजूनही आम्ही साहित्य संमेलनाला वगैरे जातो हा. तर तिथे मोठमोठी पुस्तकांची दुकानं लागलेली असतात. अच्छा. तिथे काही कोणी असं कॉम्प्युटर घेऊन बसलेलं दिसत नाही की कोणतं तुला ययाती वाचायचं आहे का घे माझ्या इथे ज्याच्यावरती असं चालू आहे बस इथे वाच, हा. असं नाही होत. हा. पुस्तकं त्याच्यावरती पण आलेले आहे, डिजिटल पुस्तकं आलेली हा. सगळं त्याचं झालेलं आहे. पण तरी सुद्धा पुस्तकांचं एक वेगळं महत्व आहे. हो. पुस्तकं वाचायलाच पाहिजे. पुस्तकांमध्ये सगळं प्राचीन अशा प्रकारचं, आधुनिक अशा प्रकारचं, इतिहासाचं, भूगोलाचं सगळं जे काही शास्त्रीय ज्ञान असेल ते सगळं पुस्तकामध्ये एकत्रित करण्यात आलेलं आहे. हो. तुम्हाला कम्प्युटरला जर काही फीड करायचं असेल तर तुम्हाला त्या पुस्तकात पहिल्यांदा बघावं लागेल आणि मग नंतर पुस्तकात कम्प्युटरला वाचावं लागेल आणि त्याचा अर्थ करून तिथे टाकायला लागेल. तिथे टाकावं लागेल. त्यामुळे तुम्हाला अगदी सहजपणे ते उपलब्ध कुठे होते तर ग्रंथालयामध्येच होते. हो. फक्त त्याच्यासाठी एक आहे की पुस्तक तुम्ही एकदा हातात घेतलं हो. की मग ते तुम्हाला पूर्ण मन लावूनच वाचावं बरोबर. लागेल. त्याच्याशिवाय त्याचा आनंद मिळणार नाही. बरोबर. वाचनाचा आनंद हा अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. काही पुस्तक अशी असतात की ते हातात घेतली की आपल्याला ते सोडावीसच ते उत्कृष्ट शिकेला जाते. उत्सुकता शिकायला पोहोचते. तर तशा प्रकारची पुस्तकं आहेत, असंख्य पुस्तकं आहेत, मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये, सगळ्या भाषांमध्ये लिहिल्या गेलेली पुस्तकं आहेत. तर ही एक फार अमूल्य अशा प्रकारचे आपल्याकडे हे आहे, धरोहर आहे, ठेवा आहे तो आपला. तर हा आपल्याला जतन करून ठेवता आला पाहिजे. आणि त्याचं जर महत्व जर म्हणजे समजून घ्यायचं असेल तर पुस्तकं वाचण्याशिवाय पर्याय नाही ना. ते काय आहे हे तुम्हाला अगोदर वाचावं लागेल, मग त्याचं तुम्हाला महत्व कळेल. हल्लीची मुलं वाचतच नाहीत. त्यांनी वाचन करायला पाहिजे अधूनमधून. वाचाल तर वाचाल. आणि कसं आहे की जितकी जुनी पुस्तकं तुम्ही काढा तर जुनं ते सोनं आहे. बरोबर. जुन्या पुस्तकांना पर्याय नाही. नवीनही पुस्तकं खूप चांगल्या चांगल्या प्रकारे बाजारात येत आहेत. चांगले लेखक आहेत, चांगले कवी आहेत, पण वाचक कमी झालेले आहेत थोडेसे. कसं आहे माहिती का, साहित्याला सुद्धा आता एक प्रकारचं उत्सवी स्वरूप आलेलं आहे. साहित्य संमेलनाला लोक जातात पण साहित्य वाचलेलं नसतं. असा सगळा विषय असतो. तर वाचनाकडे लोकांनी वळावं, किंबहुना ह्या सगळ्यांचा कंटाळा येऊन पुन्हा लोक वाचनाकडे वळतील असा मला विश्वास आहे. बरोबर. तर हे होते डॉक्टर रमेश जलतारे सर, ज्यांच्याकडून आपण त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेतला आणि त्यांचे विचार जाणून घेतले. सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि पॉडकास्ट व्हायरल वनीमध्ये आपण अशाच नवनवीन वक्त्यांना इथे बोलतं करू आणि आपल्या ज्ञानात भर घालत राहू. तर ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.